राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगावचे उपबाजारावर विंचूर, मुंबई तसेच मध्य प्रदेशातील महत्त्वाचं कांदा मार्केट इंदोर मंडी तसेच साऊथकडील महत्त्वाचे कांदा मार्केट हैदराबाद, चेन्नई, बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 27 जुलै 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज कांद्याच्या दरामध्ये इथे काही बदल झाला आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती देशभरातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये नेमकी कशी आहे. तर मित्रांनो, सुरुवात आपण करूयात लासलगाव येथून. लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये 444 वाहनांचा लिलाव झाला. कमीत कमी 700 रुपये क्विंटल दर निघाला, तर जास्तीत जास्त 2600 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज कांदे विकले. तर सरासरी कांद्याचा भाव लासलगाव येथे 2100 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजेच 21 रुपये किलोपर्यंत सरासरी कांदा आज लासलगाव येथे विकलेला आहे. तर विंचूर येथे 503 वाहनांचा लिलाव झाला. 700 रुपयापासून 2355 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. सरासरी कांदा 2100 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे 21 रुपये किलोपर्यंत आज विंचूर येथे कांदा विकलेला आहे. मित्रांनो, लासलगाव विंचूर येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळालेले आहेत. तर मुंबई येथे 15,258 क्विंटलची आवक होती. 1,300 रुपयापासून 2,400 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. सरासरी कांदा 1,850 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे. मित्रांनो, मुंबई येथे कांद्याचा भाव थोडासा आज मागील बाजाराच्या तुलनेत कमी आहे, तर आवक जास्त आहे. तर इंदोर मंडी येथे आज 35,000 प्लस गोण्याची आवक होती. VIP सुपर कांदा 2,400 ते 2,600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सुपर कांदा 2,000 ते 2,300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. हलका कांदा 1,800 ते 2,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 1,500 ते 2,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 600 ते 1,300 रुपये क्विंटलपर्यंत विकली. चार्डम 500 ते 1,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर 1-2 लॉट 2,600 रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकलेले आहेत. तर इंदोर मंडी येथे भाव मात्र आज स्थिर आहेत. तर इकडे बेंगलोर येथे 52,467 गोण्याची आवक आली होती. 4-5 लॉट 2,900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर मोठे साईज कांदे 2,700 ते 2,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मुकल साईज कांदे 2,600 ते 2,700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदा 2,300 ते 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 2,000 ते 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 1,800 ते 2,000 रुपये क्विंटलपर्यंत विकली. स्मॉल साईज कांदे 1,600 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. चोपडा कांदा 1,400 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. डिस्कलर कांदा 1,800 ते 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिजापूरचा कांदा 2,000 ते 2,700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर नवीन कांदा 2,000 ते 3,000 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे. बेंगलोर येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज थोडेसे कमी झालेले आहेत. तर इकडे हैदराबाद येथे 65 प्लस कांदा गाड्यांची आवक आली होती. एक्स्ट्रा सुपर बिग साईज माल 2,800 ते 3,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिग साईज कांदा 2,500 ते 2,700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुक्कल साईज कांदा 2,400 ते 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिडियम कांदा 2,000 ते 2,400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 1,600 ते 2,300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 1,000 ते 1,700 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सिंगल पत्ती कांदा 1,500 ते 2,000 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे. हैदराबाद येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेत आज स्थिर पाहण्यास मिळालेले आहेत. तर चेन्नई येथे 50 कांदा गाड्यांची आवक आहे. चेन्नई येथे थोडी आवक आज जास्त आहे. मीडियम कांदा 2,400 ते 2,600 रुपये क्विंटलपर्यंत आज महाराष्ट्रातील कांदे विकले. तर जास्तीत जास्त 3,000 रुपयापासून 3,200 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजेच 32 रुपये किलोपर्यंत आज चेन्नई येथे कांद्याचे बाजारभाव निघालेले आहेत. तर चेन्नई येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळत आहे. तर एकूणच आज मार्केटची परिस्थिती जर आपण पाहिली तर मात्र जिथे आवक वाढलेली आहे तिथे थोडासा भाव कमी आहे, तर इतर ठिकाणी कांद्याचे भाव मात्र स्थिर आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.